त्याचा बी मोठा जीव होतो तुझ्या, त्याचा बी मोठा जीव. म्हणून तर चिवडा बनवलो. माझ्या बापूने भाय आवडते बघ. हो खाते घे खाल्यावर काय चल वा काम नाही खाई काम नाही खाई तू नाराज आहे त्याचा हाच्या खातेवर तू पोस्टमॅन सांगे तुला कलेक्टरचा डीसीपी झाला म्हणे त्याने हाची आठवण्याची आमची म्हणतो घे. म्हणून म्हणलो नको पाठवू शिकवाले आता आला तिला नाही ना कजू मार आहे ना कीर्ती आहे. आम्ही नाही शिकलो म्हणून असे राहिले पाठी पण आमचा बापू शिकून साहेब करत आता पाहिजे पाण्यामध्ये कसं पोराला शिकायला तू काही म्हणू पण माणसाला शिकायला पाहिजे. माणूस शिकल्यानं सांगितलं तर ते गिरजे नाही शिकला तुझ्या येळा तुझा हाते पाहिजे. बाबा आता काय कजू मारत पोटाभर शिकला आणि ढोलीभर शाळा झाला नाही. काय तू वाचते बा आपल्या पाण्याचं कधी काय झालं नसा. हो का हे बाबा बरे नवीन पाठ झाला गिरजे तिचा तिचा होऊन येतो आता तिचा आपल्याला 3 गाड्या येत आहेत. एक पांढरी गाडी तिच्या मागे 2 गाड्या पांढऱ्या गाडीवर लहान बोरा आता घरघर फिरते कुई कुई करते म्हणजे पोरी सुद्धा करून सांगितले कोटी लसून अरे कोणी आहे का घरात? कोणी आहे का घरात? नसून नसून मान करू नावन घरी असतात तू बोलतेस की तू आऊन आऊनजी कोण भावाजी अच्छा दल्लू दुर्गा बडका हे नाव ओके आणि या कोण बाबा बाबा काय पाहू की तरी महाराज काय नाव? कीर्ती विद्या अच्छा गिरजा. अच्छा म्हणजे या तुमच्या पत्नी आहे? नाही 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 हा बाबा 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 बरं किती लोक राहता तुम्ही घरात? पण मला तर असं माहित झालं होतं की या घरामध्ये 3 लोक राहतात अँड वेर इज थर्ड पर्सन हु इज नॉट लुकिंग हिअर. यू आर ओनली 2 पर्सन्स आर हिअर. वेर इज द थर्ड पर्सन? का म्हणले तुला पण करायची म्हणजे माझ्या बापूसाठी घेऊन या रे तू काय आकाश अवय हा कसा का पिरी पिरी बोलला ना हा अरे भगवाने गिल्ला गिला सर तू पण पाणी मागत असं देव जा बरं तू बोलतेस की तू चालेल आम्ही काही नाही केलं ते काही झालं तर आमच्या हाताने माफी करावं लागेल. नाही नाही काही चुकलं नाही. हा इथे उभे राहा. इथून जास्त हलायचं नाही. दादा गो डगला हो पहिली पक्षी डगला हो अहो यारे कोट म्हणते कोट कोर्ट म्हणते कोट नाही कोट म्हणते हा कशी आहे बेस बेस आपण पाहिजे हा इतक्या दिवसाला घरी आलो तर माहिती अरे बा दंडू महाराज काय का पाहिजे माझ्याकडे नाही पाहिजे दादा गो हे दादा आता इतक्या दिवसाला घरी आलो तर तू वर्गलाच नाही पाहे म्हणून जराशी मजा केलो. एवढा नुसा लागते का गो? एवढा नुसा लागते अगो तू लहानपणी शिकावल पाठवलास ते कसा लहानच्या कॅन्टीनमध्ये गेलो होतो नाही. आता पाहे कसा सुटाबुटा झालो पाहे दादा. हा पाहे ना गो कसा सुटाबुटा झालो पाहे दादा गो माझ्या दादा अगो कसा दिसतो
कसा दिसतो गो सुटा बुटात पाहून मले कस वाटल गा तुले काहीतरी बोल ना दादा या तोरणमाळ घाटात नंदुरबार जिल्ह्यातच नव्हे तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये तुला नाव मिळवीन पाहे दादा तुझा माझा तुझा साहेब नाही झालं का साहेबाची माय हो बनतील पाहे माय तुझा मान राखीन तुझ्यासाठी जीव झोकीन माय तुझा मान राखीन तुझ्यासाठी जीव झोकीन
बापू मला एक वचन देशील बापू. कोणतं वचन? काय तर? आमच्या आदिवासी समाज अंतरंग राहते, उन्हातानामध्ये भिरून पोट भरते बापू. आमच्या या आदिवासी समाजामध्ये शिक्षणाची ज्योत लावशील बापू. एवढा वचन देशील बापू. दादा वचन मी तुले आज देतो, तुझ्या समाजाची काळजी मी घेतो. दादा वचन मी तुले आज देतो, तुझ्या समाजाची काळजी मी घेतो. मेलो तरी दादा लढत राहीन. हो मेलो तरी दादा लढत राहीन. साऱ्या समाजाले सुखात पाहीन. घरात दिवा मिलावीन, उजेड गावी लावीन. घरात दिवा मिलावीन, उजेड गावी लावीन. समाजाची ढाल होऊन. अरे आज तुला वचन दिलं पाहिजे, जगलो तर या समाजासाठी जगीन आणि मेलो तर या समाजासाठी मरीन. समाजाच्या साठी दादा, समाजाच्या साठी मरीन. समाजाच्या साठी जगीन दादा, समाजाच्या साठी मरीन. मा बापू हो, तू बुजून आलास, हो, थकराशील, हो. भुकाय लागली असेल. त्याला काय काम झाले? एवढ्या तोंडाला लागते का? हा? बापू भूक लागली म्हणते ना. झाला हे काळ काळही म्हणतो. जेवतो जेवतो. बरं, हा मी काय म्हणतो, बघून सर भेटल्या बघ. बसा. आपला घर हो, आपला घर हो. बसा बसा बसा. नाही हा इकडून आलो तरीच मला वाटलं काहीतरी बनवली असतील म्हणलो. का बनवली तू माझ्यासाठी? चिवडा बनवून नाही. चिवडा बनवली? मला आवडते ना. हो, हो. तसं घरात मोठी भेटते असा चिवडा. नाही. हा? हा चिवडा बनवलीस? दे दे. मातन का होगा पुरुष पुरुष बाप रे. 4-4 टप्पू दाखवलं ना का? चांगलं खोड गेलं होतं ना. बसा. हो. दे मग, दे. मस्त. हा हा टुकर टुकर पहाटे थांबी यायला देऊन टाकून डीप लागली याची थांब. तर एकच खाऊन टाक. काय खाली तिथे तू काय सगळं खाते तो माणूस? ते एवढ्या चुका लागला का तुला? कधी खाल बसून अशीच करत राहणे आहे. जा तशी लगावलं म्हणून म्हणते. जरा तर खाऊ नाही दे ना घेऊ नाही दे. बापू खागो तुकारा बहुत मोठा साहेब झाला. खातो बहुत मोठा बहुत मोठा. झाला असेल का? हा. पण आमच्या गावच्या पोस्ट बनू एवढा नाही झाला. पाहे कोणा एवढा? पोस्ट बनू पत्र नाही दे का? चिठ्ठ्या देते का हे? हो. पोस्टू म्हणू? धड्या गतीचा पोस्टमॅन नाही म्हणताय ना, पोस्टू म्हणू? लिहून हवं तुझा भया पोस्ट. कसा पोस्टमन कोटी, कलेक्टर कोटी, काहीही बोलते बेटा. त्याच्यापेक्षा मोठा झाला. कसं गो? त्याच्यापेक्षा मोठा झाला असेल का? पण आमच्या गावच्या मर्यादी बापू एवढा नाही झाला. पाहे कोणा एवढा मा? बघी उलीचा गोळा नाही दे का? त्याच्या एवा. तो मलेरिया बाबू काल जन्मले म्हणतो. खाऊन दोघांचा जन्मच वाया गेला. जाऊन सांग त्याला उद्या तुझ्या ऑफिसमध्ये कलेक्टर साहेब येत आहे म्हणा. मग पाहायचं तुला मलेरी बाबू कसा थरथर कापलेला. त्याच्यापेक्षा मोठा झाला. कसं गो? त्याच्यापेक्षाही मोठा. हा. पण तुला अक्कल नाही आली पाहे. अजिबात अक्कल नाही आली तुला. मला अक्कल नाही. हा पाहे गिरते इतका दिवसाने बापू आपला घरी आला. हा आणि काय आम्हाला हातवर जड का घरी. हा गिरते आपण बाय गिरते मस्त गरम आहे आता सर. अंदरची बिर्याणी मस्त गरम आहे. आम्हाला काय सांग बरं काय आम्हाला आणलास तू? इतक्या दिवसात आला काय आवडतं तू चिवडा पाहून बांधते पाहुणे खावते तू. खाते. मला काय आणलास पाहिजे सांग
निघलीच ना आपल्या नवऱ्याकडून. अहो एवढ्या वर्षानं घरी आलो तर जरा 2 घास चिवडा नाही खाऊन दिलीशिवाय का? हा कलेक्टर कोणाचा हो? तुझा हो? मला पण अक्कल नाही. तर समज तुझा गुणगुण नका ह्याच्यासाठी होती. अगो हा कलेक्टर तुझा आहे, या कलेक्टरचा सप्पा कोणाचा हो? तुझा हो तुझा नाही तर कोणाचा हो? मग दादा भाऊ याला गागल्यामध्ये पाहे. हा गागल्या दंडातला बुजगाव ना आहोत का? आता खूप खरं दिसते ना, काहीच नाही दिसून. पडून जाईल. आता बरं दिसते बाहेर. आता बरा दिसते बाय. मार गुणगुणा करता मला काढला. आणलं थांबणार. माले का आणलास मला का नसेल नाही. अगं उभी राहते ती. ये कमी कमी. दादा भाऊ माझी मैत्रीण हो, मीरा हो. माझे मायबाप माझे दादा वहिनी. हे घ्या दादा. हा अगं तुमचंच आहे ते. तुमच्या लाडक्या साहेबांकडून तुमच्यासाठी गिफ्ट आहे. यात मस्त कपडे आहेत तुम्हा दोघांसाठी. आणि हो वहिनी याला आतमध्ये गेल्यास निवांत उघडून बघा यात काय काय आहे ते. कशा? कोण म्हणताय? कोण आहे? काय पडली ना? काय भुरभुरी आहे. अरे बुरी नाहीये, मिरी हो मिरी. काका इले. कशी बोलते? हा, मी विचारून पाहतो. बापू गो. आता हो कोण म्हणतो? कोण कोण? हे तुला नाही समजला? पोरगी नो आहे. तुम्ही का पोरगा म्हणलो? तसा नो है. कोण म्हणजे कोणाची हो का हो? जावं किती मला बोलता नाही, तुझ बोल. थोडासा धर. थोडासा बाका घे. बापू इकडे ये. हा. कोण तुला सांगितले? हा? बायको केला समजतो. डायरेक्ट त्याच्यावर सांग. तसा मग हे दादा अगो हे का नाही बहु मोठी पत्रकार आहे पाहे. बहु मोठी पत्रकार आहे. हो मोठी पत्रकार. हा. बरी गोष्टी का समजून नव्हतं मनातच विचारते. काय नाही तोही नाही समजते का तुले? ते पत्रकार हो पत्रकार. हा. बहुत मोठी पत्रकार. काही विचारते. पण बापू हा. हे धंदा कोणता करते का? आता हे माझ्या तुझ्या बाहेर दादा तुम्हाला टीव्ही माहिती आहे का? हा तसंच राहते. त्या टीव्हीवर मी बातम्या देते आणि पेपर असतो ना पेपर ग. हा त्या पेपर मध्ये बातम्या लिहिते मी. हा मीराबाई हा ठीक आहे. तू पेपरच्या बातम्या लिहू नाही तर बातम्याचा पेपर लिहू. माझा बापू बसत आहे का तर सांग. हा? धुणे भांडी करायला जाशील का तर सांग. धान कापायला जाशील का तर सांग. अरे बाबा जाशील का तर सांग. हे म्हणजे पायामध्येच भाडे बांधले. आज सगळं धना जमत असेल तर लग्न लावून टाकून म्हणतो का गं बापू असा बोला लागते काय नवीन आलं काय तक्रार हे पुरा पुरा. हो वहिनी मला पसंत आहे. चला. मला कलेक्टर साहेबांना भेटायचं होतं. मी आज येऊ का? ये तुझंच घर आहे. इक्बाल तू ओ माय गॉड यार व्हॉट अ प्लेझंट सरप्राइज. मीरा, हा अगं पण तू इकडे गावात कशी काय? अरे माझ्या बरोबर आले. म्हणजे मला ज्या कलेक्टर साहेबांचा फोन आला होता तो मरीज तू आहे. हो सॉरी. जय सर. हे सगळं तिकडे ऑफिस मध्ये. इकडे घरी मित्रांची मैत्री. म्हणजे लहानपणीची साथ अजूनपर्यंत सोडली नाही वाटत. नाही. लग्न वगैरे केलं की काय काय? नाही लग्न व्हायचं आहे पण साथ नाही. किती दिवसांनी किती वर्षांनी भेटतोय मध्ये यार. कसं आहे? हे मस्त आहे. तू कसा आहे? ती पण मजेत. अच्छा. कलेक्टर झाला. कलेक्टर बघ तू तुझं स्वप्न पूर्ण केलं. नक्की स्वप्न पूर्ण केलं मी पण ते माझं नाही. माझ्या या मायबापांचं. ते माझे मायबाप माझे दादा. अरे नमस्कार. भेऊ नको माझा दोस्त. आमच्या या नंदुरबार जिल्ह्यातील आमचा तोरणमाळ भाग तुला माहिती आहे. आमच्या या खुली पाण्यामध्ये देशात आणि राज्यात सरकार चालायचं ते वेगळं.
पण आमच्या या तोरणमाळ घाटात सरकार चालायचं ते दीनदयाल सारंग. दीनदयाल सारंगच्या समोर कोणीही ब्र शब्द बोलण्याची हिंमत करत नव्हता. पण माझ्या दादा बहिणीने तशी हिंमत केली. माझा दादा मला म्हणाला की वीरा, तू खूप शिक, मोठा. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, वीर बिरसा मुंडा, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सगळ्यांच्या कहाण्या सांगितल्या. मला वाटलं की माझ्या अडाणी दादाला शिक्षणाचं महत्व समजलं म्हणजे शिक्षणात काहीतरी जादू असली पाहिजे. आणि म्हणून मग मन पेटवून आणि मी शिकलो आणि स्वप्न पूर्ण केलं. आणि आज मग तिथे तू भेटला, ते या पोलीस खात्यात. आता तुला माझी मदत करायची आहे. बोल. अरे बोलला, तुझ्यासाठी मी माझा जीव ओवाळून टाकेन. नक्की वाटेतून माघारी फिरायचं नाही. अजिबात नाही. प्रॉमिस. एक्स्ट्रा प्रॉमिस. मित्रा, दीनदयाल सारंग हा कोण आहे तुला चांगलंच माहिती. तो आज वनमंत्री म्हणून जगतो खरा, पण खऱ्या अर्थाने तो स्मगलर आहे, तस्कर आहे. आमच्या जंगलात उगवणारं लाल चंदन म्हणजे आमचं सोनं, सास याची तस्करी करणारा ते तस्कर आहे. सोबतच जंगलच्या पलीकडे जाऊन शस्त्र पुरवठा करणारा एक स्मगलर. या लोकांच्या बऱ्याच कारवाया सुरू झालेल्या आहेत, पण मला यांना फासावर चढवायचं. या लोकांना दाखवून द्यायचं की भारतीय संविधान आणि भारतीय कायदा या देशामध्ये सर्वोच्च आहे, त्याच्या पुढे कोणीच नाही. यांच्या बापदादाची जागीर नाही येते, पण हे जे मनमानी करतायत ना, या मनमानी करणाऱ्या लोकांना समाजापुढे आणायचं आहे. पण मित्रा, वाटेत एक काटा आहे. IPS बरखास्त स्वामी. त्याची काळजी तू करू नको. मी तिच्या सगळ्या काळ्या धंद्यांची फाईल गोळा करतो. आजकाल ती दीनदयाल सारंगच्या साथीने मिळून खाकी वर्दीच्या आड काळ्या धंद्याचा रंगा नाच. यश काळ्या रंगाचा नंगा नाचच सुरू आहे त्यांना. त्यांना असं वाटतं की आम्ही सगळी भारतीय मंडळी म्हणजे त्यांच्या पायाखालची आणि ते सगळ्या दुःखी. पण असा होत बिलकुल नाही. भारतीय कायदा आणि भारतीय संविधानासमोर सगळे समान आहेत हे आम्ही दाखवून दिलं पाहिजे त्यांना, आणि त्यांची जागा त्यांना दाखवून त्यांना फासावर लटकवलं पाहिजे. ओके, चल लाग कामाला. आणि हो वीरा, तू तुझा याच्याबरोबर लाग. आता होणारी बायको चौकेसर म्हणते तेव्हा आम्ही तुझा याचा सोन्याची काळजी तुम्ही पण घ्या, स्वतःची पण आणि यांची पण. बापू, सुनबाई राहिली असती रातची रात. साडीवर मात्र त्याच्यासाठी नको कुठं तू खाल नसतो. ते का तोरणमाळ घाटात घेतो वारल्या मात्र रस्ता खाणार आहे. मी खातो घे ना. बाबतीत खूप लागली म्हणजे काल काय दादा काढते का काढलं का मी जेवतो. लहानपणी माझी एक इच्छा पूर्ण करत होती, मांडीवर घेऊन झोपत होती. जाऊ बस ते इच्छा पुरी कर. मोठा झाला तू. काही नाही हो मा, माझ्यासाठी कोणी तुला नको होते का? माझी डोळा परतून येरा, परतून येरा, जड झाली व्यथा विरा, परतून येरा, परतून येरा. बोलावत तुला तुझं गाव, बोलावत तुला. अय्यो, थंड परिभ्रमण करीता उपछायेत गेला म्हणजे तो प्रछायेतही जाईल. आणि गेल्या 4 वर्षानंतर या पौर्णिमेला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत यमुना चंद्रग्रहण होईल. खग्रास चंद्रग्रहण आणि पौर्णिमा. हे दिना तुझी कुंडली आता तुझ्याबरोबर खेळ करेल. खेळ करेल. अगोदर दिना, संकट एका सरळ्यानं पाहते उलट या
दीनदयाल सारंग भाता माझा सखा त्याची मी अक्का परिंबा अक्का परिंबा अक्का मार्ग तर गाडे ना ते मार्ग तर गाडे ना अरे दीना ए दीना ए दीना कुठे गेला दीना माझ्या नावाचा मंत्र हा बरोबर कसा होतीस दीना दीना अरे फार मोठा संकट आले तुझ्या भोवती फार मोठा संकट आले ए दीना बघ रे बघ तब्बल 4 वर्षानंतर खगराचं पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण खगराचं चंद्रग्रहण अरे माझ्या कवड्या माझ्या उद्या केली एखादं सरळ दीना गौर होणार दीना गौर दिया गौर सारंग देन दयाल सारंग चला त्याच्या जिंदगीत जातो ना त्याचे जिंदगीत करतो बघा बेरंग अक्का नावाच्या शापाने गाय मरत नसती घेऊ आतापर्यंतच्या आयुष्यात असे किती संकट आले आणि गेले कोणाच्या बाप्पाने नाही घाबरला सारंग साला साला नेक्षणाभूत करून टाकला साल्याला अक्का आता तुझा चंद्रग्रहण खगराच असू द्या नाहीतर संध्याकाळ तू फक्त गोट्या पेक्षा आणि माझे मार्ग सांग अक्का सांग कोणाची मौत होणार आहे माझ्या हातून आणि कोणतं संकट उभं राहणार आहे माझ्या समोर सांग अक्का सांग भाई और बुलबुले से पर है आए को काय को यावेळी संकट त्या चंद्रावर पडणाऱ्या हळूहळू कडत जाय सारखा स्वतःची काळजी घे दिना स्वतःची काळजी आपली काही नसते दिना आपली काही नसते अंगापेक्षा गोंगा मोठा करू नको मार्ग काढते मार्ग काय म्हणत आहे मार्ग काढते संकट सांगते त्याच्याबरोबर त्याच्या तुला खानदानीला मारा लागते त्याच्या तुला खानदानीला मारा लागते हे दिना पण कठीण आणि माणसाने मारणं सोपाची पण शिकल्या समजल्या माणसाने मारणं कठीण माझ्या मार्गात शिकला सवरला तर कोण दिसत नाही तो साला एक जण गटबड करते एक जण गटबड करते पण राजदार मी फिरवतो मी अक्का अबे कचऱ्या आता जाऊन लागेपर्यंत गावात खायला रे आला अजय अजय तुमचा होता मरीदुला कलेक्टर आहे झाला का त्याला पो करून राहिला पटकन सांग बे पोलीस ठाण्यात रिपोर्ट येणार याची पुरावे कधी पो करते रे पटकन सांग बे नाही तर तुझे हात बाहेर काढले रे सांग पुरावे गोळा केले अगदी बरोबर त्याने काही गावात लोक साथ देत आहे असा का बे असा म्हणत तो मग तू काही कचऱ्या जाकमाला कसला रे कचऱ्या तुला इतका पैसा देतो मी तर गावातल्या लोक आहे आपल्या बाजूने करता नाही येत रे तुले आणि तो मला कालाचा पोरगा शिकून साहेब काय बनला तर माझा इतक्या वर्षाचा मेहनतीला उभा केलेला धंदा बंद करतो म्हणते का तो तू निवळ पैसे खाऊन पोचून राहिलं रे पण किंमतातून एकटाची आयडिया नाही सांगितलं मला बेवाळून राहिला तो पण सारंग आहे रे मे सारंग त्याच्या
माझी जिंदगीच घडतो बघा